Now today's lecture we are going to start new point method of detecting adverse drug effect. Okay. व्हेरियस मेथड बघणार आहोत ज्याने आपण व्हेरियस ऍडव्हर्स ड्रग इफेक्ट डिटेक्ट कसे करणार ते बघणार. त्यातली फर्स्ट मेथड इज अ स्पॉन्टेनियस केस रिपोर्ट. In that it is a common method of arousing It is a common method of arousing suspicious about the drug-related disease. A prescriber suspects that a condition arising in a patient may be drug-related. He therefore report either in a letter to a medical journal or to the manufacturer of the drug. By this means, the other prescriber are alert to the possibility of the drug disease relationship. Spontaneous reporting agencies are the set up to collect and collate such a case report. Although the resulting information collect gives no idea of a frequency with which a given event in a causes by a drug, it indicates that a number of prescribed feel that the event is a possibility of the drug related. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं, एखादा सस्पिशियन जर तुम्हाला अराउजिंग झाला, अराउजिंग अबाउट द ड्रग रिलेटेड डिसीज बद्दल, म्हणजे एखादे कॉमन ड्रग असतात. फॉर एक्झाम्पल आपण त्यांना मराठीत बोलतो की आम्ल पदार्थ. ओके, इट इज अ कॉमन मेथड ऑफ अराउजिंग सस्पिशियस ड्रग अबाउट ड्रग रिलेटेड डिसीज. त्याच्या संबंधी जे काही डिसीज फॉर्म होतात ड्रग रिलेटेड डिसीज त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. याच्यामध्ये ते ड्रग जेव्हा प्रिस्क्राईब केले जातात, प्रिस्क्रायबर सस्पेक्ट दॅट वेट फॉर 2 minutes. आले ते का? Hello, am I audible to all of you? Yes, ma'am. Method of detecting adverse drug effect in that spontaneous case report. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की एखादा आपण मार्केटमध्ये जे ड्रग असतात, सस्पिशियस ड्रग असतात, ओके, सस्पिशियन जे ड्रग असतात किंवा अराउजिंग सस्पिशियन अबाउट द ड्रग रिलेटेड डिसीज, एखादे जर अंमली पदार्थाशी जे संबंधित असतात, मराठीत संबंधित जे ड्रग असतात त्या ड्रगशी रिलेटेड काही डिसीज काय होतात, फॉर्म होतात. मग एखाद्या प्रिस्क्रायबरनं जर ते ड्रग प्रिस्क्राईब केले असतील आणि त्या ड्रग मुळे जर काही डिसीज
फॉर्म झाले तर मग काय करायचं त्याच्यामध्ये सांगितलं की देअरफॉर रिपोर्ट आयदर इन अ लेटर टू द मेडिकल जर्नल ऑर टू द मॅन्युफॅक्चर ऑफ द ड्रग. म्हणजे एखादा अशा प्रकारचा ड्रग एखाद्या पेशंटला प्रिस्क्राईब केलेला आहे आणि त्यामुळे जर ड्रगमुळे जर डिसीज इंड्यूस झाला तर तुम्ही काय करायचं विथ लेटर रिपोर्ट करायचा. लेटरनी रिपोर्ट करणार कुणाला मेडिकल जर्नल्सला किंवा जो मॅन्युफॅक्चरर आहे त्या ड्रगचा त्यांना तुम्ही लेटर थ्रू इन्फॉर्म करणार. बाय दिस मीन अदर प्रिस्क्रायबर आर अलर्ट. जर बाकीचे प्रिस्क्रायबर मग त्याच्यामुळे काय होणार आहे अलर्ट होणार की या ड्रगमुळे अशा प्रकारचे ड्रग डिसीज होऊ शकतात टू पॉसिबिलिटी ऑफ द ड्रग डिसीज रिलेशनशिप. त्यामुळे बाकीचे प्रिस्क्रायबर सुद्धा अलर्ट होतात. त्यामुळे ही स्पॉन्टेनियस रिपोर्टिंग एजन्सी सेटअप केलेली आहे की ती एजन्सी काय करते हे जे असे केस रिपोर्ट येतील ते केस रिपोर्ट ती एजन्सी काय करते कलेक्ट करते. अल्दो काही वेळेस काय होतं की हे जी माहिती कलेक्ट केली जाते इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते ती इन्फॉर्मेशन आयडिया देते की कोणत्या ड्रगमुळे ड्रग डिसीज वगैरे होते. ह्या केलेल्या माहितीमुळे ही जी माहिती आपल्या एजन्सीद्वारे माहिती कलेक्ट होती एखाद्या ड्रगमुळे कोणतं ड्रग डिसीज इंड्यूस झाल्या हा सगळी जी माहिती कलेक्ट केली मग त्यावेळेस ही माहिती असे इंडिकेट करते की द कलेक्ट गिव्स information collected gives no idea of the frequency with which a given event in causes by a drug. जी आपण माहिती दिलेली आहे एखाद्या औषधाची की त्या औषधामुळे अशा प्रकारे डिसीज होती मग ते जरी पूर्णपणे कल्पना देत नसेल तर काही प्रिस्क्रायबरना त्यावेळेस असं वाटतं की इट इंडिकेट्स द नंबर ऑफ अ प्रिस्क्रायबल फील की दॅट द इव्हेंट इज अ पॉसिबिलिटी ड्रग रिलेटेड. मग ते त्यांना वाटतं की एखादा जर डिसीज इंड्यूस झाला तर ह्या ड्रगमुळेच इंड्यूस झाला का असं काही वेळा त्या प्रिस्क्रायबरना पण फील होतं की हे ड्रग दिले तर ह्या ड्रगमुळे ड्रग इंड्यूस डिसीज पण होऊ शकतात म्हणून. त्यामुळे स्पॉन्टेनियस केस रिपोर्ट पण ही डिटेक्टिंग मेथड केलेली आहे. त्याच्यामध्ये फर्स्टली तुम्हाला सांगितले इट इज अ कॉमन मेथड ऑफ अराउजिंग सस्पेन्स अबाउट द ड्रग रिलेटेड डिसीज. A prescriber suspect that a condition arising in a patient may be drug related. जर एखादी कंडिशन जर झाली असेल एखाद्याला प्रिस्क्राईबला शंका आहे की रुग्णामध्ये एखाद्या आपण काही कंडिशन आली डिसीज आली तर ही शक्यतो हा ड्रग दिल्यामुळे त्या पेशंट मध्ये अशी कंडिशन आली का असं त्या प्रिस्क्राईबला एक शंका येते सस्पेक्ट वाटतो की बाबा हे कंडिशन ह्या ड्रगमुळे तर नसेल का आली. मग त्यांनी काय करणार की त्या ड्रगची जी काही इन्फॉर्मेशन असेल ड्रग डिसीज जो इंड्यूस झाला असेल ड्रग रिलेटेड ती रिपोर्ट करणार त्या मॅन्युफॅक्चरला किंवा जर्नल मध्ये विथ लेटर इन्फॉर्म करणार जेणेकरून जे अदर प्रिस्क्राईब आहेत ते अलर्ट होणार फॉर दिस पॉसिबिलिटी ऑफ अ ड्रग डिसीज रिलेशनशिप. त्यामुळे त्यांनी एक स्पॉन्टेनियस रिपोर्टिंग एजन्सी सेटअप केली आहे की हे सगळे केस रिपोर्ट जे कोणी असं मॅन्युफॅक्चरला किंवा असे लेटर पाठवतील असे केस रिपोर्ट कलेक्ट करेल आणि थ्रू त्या कलेक्टेड इन्फॉर्मेशन थ्रू बाकीचे काय होतील की जे औषधामुळे येणारे डिसीज इंड्यूस होतील वगैरे ते इन्फॉर्मेशन त्यांना भेटेल. आणि वारंवार येणारी ज्या इन्फॉर्मेशन येतात केस रिपोर्ट येतात त्यामुळे काही वेळा असं होतं की प्रिस्क्राईबला वाटते की ही जी घटना होते किंवा हे जे बाकीचे ड्रग डिसीज होतात ते औषधांसंबंधितच आहेत का पॉसिबिलिटी ऑफ द ड्रग रिलेटेड असं त्यांना वाटतं. हे फर्स्ट तुम्हाला सांगितलंय स्पॉन्टेनियस केस रिपोर्ट मध्ये. द नेक्स्ट इज अ fetal statistic and record linkage studies. Fetal statistic and record linkage studies. The detailed case of a death. All of your screen is visible? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. The detail of a case of a death as a record on a death certificate or of a hospitalization as a record on a discharge letter are routinely collected and analyzed. It gives early warning of an epidemic of a drug related disease. Record linkage studies can be used to great effect in the search of a drug induced disease. इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे एखादा पेशंट आपल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेला आहे त्या पेशंटची तुम्ही काय करणार इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार. कसली इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला सांगितली आहे तुम्हाला याच्यामध्ये
the details of a case of a death and as a record on a death certificate or a hospitalization as a record on a discharge letter are routinely collected and analyzed. एखाद्या पेशंटचं डेथ झाली असेल, ओके, त्या पेशंटची डेथ कशामुळे झाली हे त्या पेशंटच्या डेथ सर्टिफिकेट वरती मेन्शन पण असलं पाहिजे. म्हणजे जे मृत्यू एखाद्या त्याच्या डेथ सर्टिफिकेट वर जसं रेकॉर्ड केलेलं जातं की ह्या डिसीजमुळे किंवा कशामुळे त्याचा डेथ झाली आहे, तर ते द डिटेल ऑफ अ कॉज ऑफ अ डेथ, त्याची कशामुळे डेथ झाली ते कॉज तुम्ही रुटीनली कलेक्ट करायचं. एखाद्या हॉस्पिटलमध्ये पेशंटची डेथ होत असेल तसेच किंवा हॉस्पिटलायझेशन त्या पेशंटचं होत असेल, म्हणजे एखाद्या डिस्चार्ज लेटरवर जसं रेकॉर्ड केलं असतं त्या पेशंट ऍडमिट कधी झाला, डिस्चार्ज कधी झाला, जे काही रेकॉर्ड त्याच्यामध्ये दिलं असतं हे नियमितपणे ते काय करायचं, रुटीनली कलेक्ट करायचं आणि त्याचा अनालाइज करायचं. Then it gives early warning and epidemic of a drug related disease. मग याच्यामुळे तुम्हाला काय होणार आहे की तुम्ही एखाद्या आपल्या हॉस्पिटलमध्ये रोज किती ऍडमिट झाले, डिस्चार्ज कधी झाले किंवा रोज आपल्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये काही पेशंटची डेथ होते, मग त्या डेथ कोणत्या डिसीजमुळे झाले, जर तुम्हाला त्या अनालाइज किंवा कलेक्टेड इन्फॉर्मेशन नुसार तुम्ही अनालाइज केलं आणि तुम्हाला जर समजलं की माझ्या हॉस्पिटलमध्ये काही असे पेशंट आहेत, फॉर एक्झाम्पल डेंग्यूचे घ्या, की ते त्यांचं हॉस्पिटलायझेशन एवढ्या फक्त डेंग्यू पेशंटचे हॉस्पिटलायझेशन एवढ्या टायमिंग पर्यंत झाले आणि त्यांना डिस्चार्ज झाले, किंवा माझ्या हॉस्पिटलमध्ये 4 पेशंट असे आहेत की एका वीक मध्ये 4 किंवा 2 पेशंट फक्त डेंग्यू या डिसीजमुळे त्यांची डेथ झाली आहे, म्हणजे मला समजेल की आताच्या सिच्युएशन मध्ये डेंग्यू हा एक साथीचा जे रोग आहे ते काय सध्या त्यांचे चालू आहे, की जेणेकरून त्या रेकॉर्ड लिंकेज नुसार त्याच्यानुसार कळेल की लिंकेज स्टडीज कॅन बी अ ग्रेट इफेक्ट इन द सर्च ऑफ अ ड्रग इंड्युस्ड डिसीज. मग त्याच्यामुळे पण समजलं जाईल की त्या रोगाच्या औषध तुम्ही कोणती देणार, किंवा record linkage studies can be used to great effect in the search of a drug induced disease. ह्याचा पण त्याला इफेक्ट होईल किंवा युज होईल त्याचा. आणि अनदर तुम्हाला ते डिसीज पण समजतील आणि अनदर हे पण समजेल की एखाद्या पेशंटला तुम्ही ट्रीटमेंट देताय आणि फॉर एक्झाम्पल जे डेंग्यू वगैरे डिसीज सोडून जर एखाद्या पेशंटला तुम्ही ट्रीटमेंट देत असाला आणि 1 वीक मध्ये तुम्ही ते ड्रग प्रिस्क्राईब केले आहेत, पण तुम्हाला 1 वीक मध्ये ते रिपोर्ट असा आला की हे ड्रग दिल्यामुळे त्या पेशंटला ड्रग रिलेटेड डिसीज झाले, ओके, त्या रेकॉर्ड नुसार तुम्हाला ती इन्फॉर्मेशन कलेक्ट झाली, त्यामुळे तुम्ही काय करू शकाल की एक तुम्हाला यूज होईल की ह्या ड्रगमुळे ड्रग इंड्युस्ड डिसीज होतात, हे त्या इन्फॉर्मेशन मुळे युजफुल ठरेल. 1 वीक जे आपण कलेक्टेड इन्फॉर्मेशन करणार आहात रुटीनली, त्याच्यामुळे हे सोपं जाईल की पेशंटला अशा प्रकारचे ड्रग दिले होते आणि त्यामुळे पेशंटची डेथ झाली किंवा त्या पेशंटला ड्रग इंड्युस्ड डिसीज झाले, हे त्या इन्फॉर्मेशन मुळे पण अनालाइज करायला सोपं जातं. ही झाली व्हिटल स्टॅटिस्टिक अँड रेकॉर्ड लिंकेज डिसीज. नेक्स्ट आहे कोर्ट डिसीज, कोर्ट स्टडीज. कोर्ट स्टडीज मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की द कोर्ट्स मीन्स आयडेंटिफाय अ ग्रुप ऑफ रेसिपिएंट ऑफ अ ड्रग of interested and observing this patient for a varying length of time and record what happened to them. This type of study is used for short-term clinical trial of a new drug. Cohort studies involving long-term clinical trial are more difficult to organize. Thus, this method is a great value for detecting predictable adverse effect due to excessive pharmacological effect arising during or immediately after a short term treatment. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय की
कोड्स मीन्स फर्स्टली तुम्हाला सांगितलंय कोड्स मीन्स काय आयडेंटिफाय अ ग्रुप ऑफ रेसिपियंट ऑफ अ ड्रग ऑफ अ इंटरेस्टेड and observing this patient for a varying length of time and record what happened to them. याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहे एका जे काही ड्रग देणार आहे ते ग्रुप ऑफ रेसिपियंट ऑफ अ ड्रग ते तुम्ही काय करणार आहे त्याच्यामध्ये ते ओळखणार आहे एका ड्रगचा ग्रुप जे औषध आपण देतो एखाद्या ड्रगला पेशंटला ते तुम्ही फर्स्टली ओळखणार देन त्या रुग्णांची ते जे काही पेशंट आहेत त्या पेशंटची व्हॅरिंग लेंथ ऑफ अ टाइम एखाद्या कालावधीसाठी तुम्ही त्या पेशंटला ऑब्झर्व करणार ओके व्हॅरिंग लेंथ ऑफ टाइम साठी तुम्ही त्या पेशंटला ऑब्झर्व करणार आणि त्याचे काय होतं म्हणजे ते ड्रग दिल्यानंतर त्या पेशंटला ऑब्झर्व करणार की काय इफेक्ट होतो काय होतं हे सगळं ऑब्झर्व करणार आणि तुम्ही त्याचा रेकॉर्ड ठेवणार ओके या प्रकारचा जो स्टडी आहे ओके दिस टाइप स्टडी इज युज्ड फॉर शॉर्ट टर्म क्लिनिकल ट्रायल ऑफ अ ड्रग म्हणजे क्लिनिकल ट्रायल मध्ये काय केले जातात सॉरी क्लिनिकल ट्रायल मध्ये काय केले जातात फॉर 2 minutes हॅलो आय एम ऑडिबल टू ऑल ऑफ यू Yes, ma'am. ओके याच्यामध्ये आपण काय बघितलं की कोर्ट स्टडीज मध्ये काय झालं एखाद्या ग्रुप ऑफ ड्रगचं आयडेंटिफिकेशन केलं जातं ते ग्रुप ड्रग कोणते ते फर्स्टली ओळखणार तुम्ही ते आयडेंटिफाय करणार देन तुम्ही जे ते ड्रग देणार आहात पेशंट वरती ते व्हॅरिंग लेंथ ऑफ टाइम साठी तुम्ही ऑब्झर्व करणार आणि त्या पेशंट वरती त्याचं काय इफेक्ट होतो किंवा काय होतं ते तुम्ही ऑब्झर्व करणार ओके त्याच्यानंतर ह्या जो स्टडी आहे तो एक छोटस शॉर्ट टर्म क्लिनिकल ट्रायल ऑफ अ न्यू ड्रग म्हणून आपण त्या स्टडीला बोलणार क्लिनिकल ट्रायल मध्ये काय केलं जातं विजिलन्स मध्ये वगैरे एखादा आता न्यू ड्रग मार्केटमध्ये येणार आहेत आणि आपण तो ड्रग लॉन्च करणार आहे तर काय करणार त्याच्यावरती व्हेरियस क्लिनिकल ट्रायल्स होतात राईट फर्स्टली जे काय अॅनिमल्स वरती क्लिनिकल ट्रायल होणार तुम्ही त्या डोस व्हेरियस डोस मध्ये देणार क्वांटिटी मध्ये देणार देन त्याच्यावरती काही इफेक्ट होतं का चेक करणार देन ह्युमन्स वरती तुम्ही तो देणार ड्रग आणि अशा प्रकारचे व्हेरियस क्लिनिकल ट्रायल होऊन तो मार्केटमध्ये येणार वेट फॉर 2 minutes hello am I audible to all of you Yes, ma'am. Yes, ma'am. okay sorry for this disturbance next आपण काय बघत होतो केस कंट्रोल स्टडीज इट इन्व्हॉल्व्स द कंपॅरिझन ऑफ अ ग्रुप ऑफ पेशंट with a disease which is though to be due to the drug the cases which is or with a group of patients who do not have a disease the control the drug history of the case and control are obtained and compared if the drug is causing a disease then its use amongst the case will be far in excess of that found in the control case control studies can be conducted rapidly and effectively at relative low cost however it must be conducted correctly and resulting data must be interpreted correctly याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे की त्यामध्ये एखादा डिसीज असेल म्हणजे तुम्ही कंपॅरिझन करणार आहे कुणाशी कम्पेअर करणार ज्यांना डिसीज आहे कशामुळे जे काही एखाद्या पेशंटला डिसीज आहे तर मग त्यांना त्या रुग्णांची तुलना औषधा म्हणजे त्यामध्ये तुम्हाला सांगितलं की रोग असलेल्या आणि डिसीज असलेले जे काही पेशंट असतील त्यांची तुलना तुम्ही औषधामुळे ज्यांना डिसीज होतो त्यांच्याशी तुम्ही करणार ओके the disease which is thought to be due to a drug with a group of a patient who do not have the disease ज्यांना डिसीज नाही त्यांच्याशी तुम्ही कम्पेअर करणार कुणासोबत ज्यांना ड्रग मुळे डिसीज झालाय त्यांना तुम्ही कम्पेअर करणार द ड्रग हिस्ट्री ऑफ द केस मग या प्रकाराने तुम्ही काय करणार की एक ड्रग हिस्ट्री तुम्हाला मिळली जाते याच्यामुळे द ड्रग history of this case and control are obtained
अँड कम्पेअर्ड. मग तुम्ही ती ड्रग हिस्ट्री तुम्हाला भेटल्यानंतर तुम्ही ती कम्पेअर्ड करणार, जेणेकरून तुम्हाला इफ अ ड्रग इज कॉझिंग अ डिसीज देन इट युज्ड अमॉंग्स द केसेस विल बी फार इन एक्सेस ऑफ द फाउंड इन द कंट्रोल. मग जर एखाद्या औषधामुळे रोग होत असेल तर तुम्ही काय करणार, तर त्याचा वापर तुम्ही काय करणार आहे, कमी करणार आहे, किंवा अशा प्रकारे आढळल्यास त्या प्रकरणांचा तुम्हाला समजलं की ह्या ड्रग मुळे डिसीज होतात, जर एखाद्या औषधामुळे डिसीज होतात असं जर समजलं तुम्हाला आणि ह्या औषधांचा खूप वापर केला जातो, फार एनी एक्सेस दॅट फाउंड इन द कंट्रोल, मग तुम्ही त्याच्यावरती कंट्रोल आणणार त्या केस कंट्रोल स्टडीनी. देन तुम्हाला सांगितले की ह्याच्यामध्ये केस कंट्रोल स्टडी जो आहे कॅन बी कंडक्टेड रॅपिडली अँड इफेक्टिव्हली ऍट अ रिलेटिव्ह लो कॉस्ट. हा जो केस कंट्रोल स्टडी आहे तो कंडक्ट करता येतो रॅपिडली किंवा इफेक्टिव्हली कमी किमतीत तुम्हाला हा कंडक्ट करता येतो. However, it must be conducted correctly and resulting data must be interpreted करेक्टली. आता त्याद्वारे तुम्ही जो डाटा घेतात, जे आयोजित करता, कंडक्ट करता, ते बरोबर कंडक्ट करणं गरजेचं आहे. जी इन्फॉर्मेशन तुम्ही घेता ती करेक्टली घेणं गरजेचं आहे, जेणेकरून जो काही तुम्ही डाटा मिळवणार, जे काही इंटरप्रिट करणार, तो पण तुम्हाला करेक्ट भेटेल. याच्यामध्ये फर्स्टली तुम्हाला सांगितलं की जो काही पेशंट डिसीज ड्रगमुळे डिसीज झालेले पेशंट त्यांचं तुम्ही कम्पेअर करणार की दोज पेशंट ग्रुप ऑफ पेशंट हु डू नॉट हॅव द डिसीज. ओके, त्यांच्याशी तुम्ही ते कम्पेअर करणार. देन त्याच्या थ्रू तुम्हाला समजणार की कोणत्या ड्रगमुळे डिसीज ऑब्टेंड होतात आणि किती प्रमाणात होतात. ही ड्रग हिस्ट्री वगैरे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटणार आणि तुम्ही ते इन्फॉर्मेशन थ्रू कम्पेअर करणार आणि देन तुम्ही काय करणार की त्याच्यानुसार त्या समजेल की जर एखाद्या औषधामुळे डिसीज होत असेल तर त्याचा वापर खूप होत असेल तर ते तुम्ही कंट्रोल करू शकता त्या केस कंट्रोल स्टडीनी. आणि जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला केस कंट्रोल न भेटते ती रॅपिडली भेटते आणि रिलेटिव्ह लो कॉस्ट मध्ये भेटते आणि कंडक्ट करणारा डाटा करेक्ट असेल तर तुम्ही ती डाटा मस्ट बी करेक्टली इंटरप्रिट करायचा. मग त्याच्यामध्ये टिपिकल फीचर्स ऑफ दिस मेथड तुम्हाला सांगितले आहेत. Typical features of the method are the case must be selected carefully firstly, then the disease must be defined clearly, precisely and accurately, then the disease under study must have a reasonable risk of being a drug induced. म्हणजे याच्यामध्ये फर्स्टली तुम्ही काय करणार, जी काही केस तुम्ही सिलेक्टेड करतात ती काळजीपूर्वक तुम्ही निवडायची, सिलेक्ट करायची. ओके, देन जो डिसीज आहे तो एकदम स्पष्टपणे क्लिअरली तुम्ही काय करणार आहे, क्लिअरली और प्रिसाइजली म्हणजे बरोबर एकदम तुम्ही जसं मराठीत आपण बोलतो अॅक्युरेटला जसं राईट बोलतो ते प्रिसाइजली म्हणजे एकदम मॅच होईल, तंतोतंत मॅच, अशा प्रकारे तुम्ही ती जो डिसीज आहे तो डिसीज क्लिअरली, प्रिसाइजली आणि अॅक्युरेटली असायला पाहिजे की जो कोणता आहे तो त्यांना सांगणं डिफाईन करणं गरजेचं आहे. जो डिसीज आहे तो डिफाईन क्लिअरली, प्रिसाइजली आणि अॅक्युरेटली. देन द डिसीज अंडर अ स्टडी मस्ट हॅव अ रिझनेबल रिस्क ऑफ बीइंग ड्रग इंड्युस्ड. आणि तो जो तुम्ही डिसीज सिलेक्ट करता आहात तो डिसीज तुम्हाला असा पाहिजे की ते ड्रग मुळेच इंड्यूस झाला पाहिजे, बाकीचा असं नाही की तो डिसीज कुठल्या इन्फेक्शन मुळे वगैरे झाला आहे. ही तुम्ही केस सिलेक्ट करायची नाही. तुम्ही केस कोणती सिलेक्ट करायची की त्याचं रिझनेबल रिस्क ऑफ बिंग ड्रग इंड्युस्ड, ड्रग मुळे तो डिसीज झाला आहे अशी केस पाहिजे. मग तुम्ही केस कोणती निवडला, एकतर फर्स्टली तुम्ही केअरफुली निवडायला तुम्हाला सांगितले आणि त्या डिसीज तुम्ही कोणता आहे ते तुम्ही एकदम क्लिअरली, प्रिसाइजली डिफाईन केला पाहिजे अॅक्युरेटली. आणि तो जो डिसीज आहे इट मस्ट हॅव अ रिझनेबल रिस्क ऑफ बिंग ड्रग इंड्युस्ड, तो ड्रग इंड्युस्ड डिसीज असला पाहिजे. ही तुम्ही फर्स्टली केस सिलेक्ट केली. ओके, नेक्स्ट तुम्ही काय करणार आता याच्यामध्ये, the control obtained should be from similar population of a case with the
exception that control do not have the disease of a interest. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जे काही कंट्रोल ऑब्टेन केला आहे एखाद्या याच्यावरती, ओके, तर हे जे कंट्रोल ऑब्टेन्शन फ्रॉम सिमिलर पॉप्युलेशन वरती जे काही केलं आहे, मॅम वॉइस येत नाही. hello, am I audible to all of you? Yes, ma'am. Okay. The control obtained should be for similar population of the case with the exception that control do not have the disease of a interested. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय की जे काही तुम्ही कंट्रोल ऑब्टेन केला आहे ते सेम त्या पॉप्युलेशन वरती पॉप्युलेशनशी समान असलं पाहिजे. एखादं एक्सेप्शन जर तुम्ही सोडलं तर कंट्रोल डू नॉट हॅव डिसीज ऑफ अ इंटरेस्टेड असं एखादं सोडलं तरी चालतं, बट शक्यतो ते सिमिलर पॉप्युलेशनशी असलं पाहिजे कंट्रोल केसची, त्या सिमिलर पाहिजे, सिमिलर पॉप्युलेशन ऑफ द केस त्याच्याशी पाहिजे. एखादं सोडलं तर सोडून एक्सेप्शन दॅट द कंट्रोल डू नॉट हॅव अ डिसीज ऑफ इंटरेस्ट देन कंट्रोल आर युजली हॉस्पिटलाइज्ड पेशंट. म्हणजे तुम्ही जे त्यात कंट्रोल आणणार आहे सहसा तो रुग्णालयात म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये तो पेशंट ऍडमिट असला पाहिजे किंवा हॉस्पिटलमध्ये असतात. त्यात मग जे काही पेशंट येतील ऍडमिटेड पेशंट असतील दे शुड नॉट इन्क्लूड द पेशंट ऍडमिटेड फॉर द कंडिशन विच आर इंडिकेशन ऑफ द ड्रग ऑफ इंटरेस्ट और विच आर caused or prevented by the drug of interested. Wait for 2 minutes.
Hello, am I audible to all of you? Yes, ma'am. ओके, याच्यामध्ये नेक्स्ट तुम्हाला सांगितलंय की इट शुड बी ऑब्टेन्ड कंट्रोल obtained should from the similar population of a case with the exception that control do not have the disease of a interested. म्हणजे काय कंट्रोल तुम्ही युजली एकतर हॉस्पिटलाइज्ड कंट्रोलर युजली हॉस्पिटलाइज्ड पेशंट्स असतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगितले दे शुड नॉट इन्क्लूड द पेशंट admitted for a condition which are an indication of a drug of a interested. तुम्ही त्यात असे पेशंट धरायचे नाहीत की जे की इंडिकेशन ऑफ अ ड्रग ऑफ इंटरेस्ट असतील किंवा जे विच आर कॉज्ड ऑर प्रिव्हेंटेड बाय ड्रग ऑफ इंटरेस्टेड असे पेशंट तुम्ही त्याच्यामध्ये काय करायचे नाहीत, इन्क्लूड करायचे नाहीत. कोणते इंडिकेशन ऑफ अ ड्रग ऑफ इंटरेस्टेड असलेले किंवा कॉजेस ऑर प्रिव्हेंटेड बाय ड्रग ऑफ इंटरेस्टेड. दिस मेथड इज यूज्ड टू डिस्क्राइब ड्रग यूज मस्ट बी आयडेंटिकल इन अ केस ऑफ अ कंट्रोल. तुम्ही ती जी मेथड यूज करता, दिस मेथड इज यूज्ड टू डिस्क्राइब द ड्रग यूज मस्ट बी identical in a case or a control and interpretation result must be accurate. जो काही तुम्ही रिझल्ट इंटरप्रेट करणार आहात तो accurate आहे. म्हणजे याच्यामध्ये केस कंट्रोल मध्ये सिम्पली मी काय करणार आहे, एक ग्रुप ऑफ इंटरेस्ट घेणार आहे. म्हणजे ग्रुप ऑफ इंटरेस्ट मध्ये मग मी माझा ग्रुप कोणता घेतला, मी एक कॅन्सर पेशंटचा मी ग्रुप घेतला. त्यात माझे 5 पेशंट कॅन्सर पेशंट आहेत. नंतर माझा नेक्स्ट ग्रुप कोणता घेतला कंपॅरिझन साठी, मी एक नॉर्मल ग्रुप घेतला, नॉर्मल नॉन पेशंटचा ग्रुप घेतला. ओके, जे पेशंट आहेत कॅन्सर पेशंटचे 5 पेशंट मी घेतले, बाकीचे नॉन पेशंट मी 5 घेतले. टोटल 5 चे मी हिस्ट्री घेतली. ओके, कॅन्सर पेशंटची मी हिस्ट्री घेतली आणि नॉन पेशंटची मी हिस्ट्री घेतली. देन त्या दोन्हींची मी कंपॅरिझन करणार, कंपेअर दोन्हींची हिस्ट्री करणार आणि ते जे काही कन्क्लुजन येईल ते मी कन्क्लुजन काय करणार आहे, ड्रॉ करणार आहे. हे सिम्पली तुमचं झालं केस कंट्रोल स्टडी मध्ये. तुम्ही अशा प्रकारे स्टडीज करणार, एकतर एक्सपोज्ड पेशंट घेणार, अनएक्सपोज्ड घेणार आणि त्याच्यानुसार जो काही तुमचा हिस्ट्रीनुसार जो काही स्टडी येणार आहे तो तुम्ही स्टडी त्याच्यानुसार ठरवणार. समजलं का सगळ्यांना? यस और नो? यस Yes, और नो? ma'am. त्याच्यामध्ये तुम्हाला केस कंट्रोल स्टडीचा युजफुल ठरतो की स्टडी द म्हणजे किती पॉप्युलेशन मध्ये डिसीज होतात ते तुम्हाला ते समजून जाईल. इथे तुमच्या 4 स्टडीज कम्प्लीट होतात. Then next typical features of methods are आपण कंप्लीट केले. देन ड्रग इंड्युस्ड डिसीज मध्ये आपण बघणार आहोत व्हेरियस हिमोलायटिक अॅनेमिया किंवा ड्रग इंड्युस्ड हिमॅटोलॉजिकल डिसीज. हे फर्स्टली त्याच्यामध्ये बघणार आहोत. ड्रग इंड्युस्ड डिसीज मध्ये आले घेणार आहेत का सर विचार? Drug induced disease. The time drug used to cure one disease may induce another disease condition on various organ of the body. याच्यामध्ये तुम्ही काय करणार, ऍट अ टाइम एखादा ड्रग तुम्ही घेताय, लाईक मी पॅरासिटामॉल घेते की एक डिसीज माझा क्युअर होण्यासाठी, बट त्याचा दुसराच इफेक्ट होणार की त्या ड्रग मुळे दुसराच डिसीज झाला. इट मे इंड्यूस द अनदर डिसीज कंडिशन ऑर व्हेरियस ऑर्गन ऑफ द बॉडी. मी घेतली पॅरासिटामॉल टेम्परेचर कमी करण्यासाठी, बट अनदर डिसीजेस त्याच्यामुळे इंड्यूस झाला. हे होता ड्रग इंड्युस्ड डिसीज. त्याच्यामध्ये आपण फर्स्टली बघणार आहोत drug induced hematological disorder. In that, the establishment of American Medical Association (AMA) committee on a blood
Dyscrasis was concerned with the incidence of aplastic anemia due to chloramphenicol. The expansion of this committee into a registry on adverse reaction takes place in 1961. Chloramphenicol ची कॅटेगरी कोणती आहे? अँटीबायोटिक. सर नो. येस मॅम. ओके. म्हणजे हे जे अँटीबायोटिक घेतले जातात तर मेडिकल असोसिएशन कमिटीने त्यावेळेस कन्सर्न केलं की अप्लास्टिक अॅनिमिया त्या क्लोराम्फेनिकॉलमुळे दुसरा ड्रग इंड्युस्ड डिसीज होऊ शकतो. द एक्सपान्शन ऑफ दिस कमिटी इनटू अ रजिस्ट्री ऑन ॲडव्हर्स रिॲक्शन दिस टेक 1961 ला. त्याच्यामध्ये आपण फर्स्टली बघणार आहोत अप्लास्टिक अनेमिया. अप्लास्टिक अनेमिया pancytopenia त्याला बोलतात. The drug which causes the bone marrow aplasia include the alkylating agent, anti-metabolite, antibiotic or vinca alkaloid. हे जे ड्रग आहेत ह्या ड्रग मुळे कोणते कोणते ड्रग घेतलेत त्यांनी? अल्कायलेटिंग एजंट घेतला आहे किंवा अँटी मेटाबोलाइट ड्रग घेतलेत. अँटीबायोटिक फॉर एक्झाम्पल वरती तुम्हाला क्लोराम्फेनिकॉलचं दिलंच आहे. क्लोराम्फेनिकॉल, फिनका अल्कलॉइड ह्या ड्रग मुळे काय होऊ शकतं? इट कॉजेस द बोन मॅरो अप्लाशिया. ओके, हे ह्या ड्रग इंड्युस्ड डिसीज तुम्हाला ह्या ड्रग मुळे दिसू शकतात. द अँटीबॅक्टेरियल ड्रग जरी क्लोराम्फेनिकॉल अँटीबॅक्टेरियल ड्रग क्लोराम्फेनिकॉल, phenylbutazone, oxyphenbutazone and indomethacin are most common causes of a plastic anemia. Plastic anemia. Chloramphenicol causes the bone marrow toxicity in a 2 ways. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की अँटीबॅक्टेरियल ड्रग घ्या किंवा क्लोराम्फेनिकॉल घ्या, क्लोराम्फेनिकॉल फिनाइलबिटाझोन हे ड्रग घ्या किंवा ऑक्झिफेनिलबिटाझोन अँड एंडोमिथॅसिन आर द मोस्ट कॉमन कॉज ऑफ प्लास्टिक अॅनिमिया. ह्या ड्रग मुळे काय होऊ शकतो की या ड्रग मुळे प्लास्टिक अॅनिमिया होऊ शकतो किंवा क्लोराम्फेनिकॉल कॉजेस अ बोन मॅरो टॉक्सिसिटी इन अ 2 ways. 2 ways ने ते बोन मॅरो टॉक्सिसिटी दाखवतात. One is by inhibiting the mitochondrial protein synthesis and other which is must be serious by causing a true bone marrow aplasia which cannot be prevented by a chloramphenicol withdrawal. म्हणजे एक 2 वे न ते बोन मॅरो टॉक्सिसिटी दाखवतो. 1 वे त्यांनी सांगितलेला आहे की माइटोकॉन्ड्रियल प्रोटीन सिंथेसिस तो इनिबिट करतो क्लोराम्फेनिकॉल आणि अदर वे त्यांनी सांगितलं आहे की serious by causing true bone marrow aplasia which cannot be prevented by a chloramphenicol withdrawal. जरी तुम्ही तो क्लोराम्फेनिकॉल विड्रॉल केला तरी पण तो तुम्ही प्रिव्हेंट करू शकत नाही. हे 2 वे तुम्हाला सांगितलेत. प्लास्टिक अॅनिमिया मध्ये आपण फर्स्टली कोणते ड्रग आहेत ड्रग कॉझेटिव्ह ड्रग बघितले जेणेकरून अप्लास्टिक 11 ला होय का? त्याच्यामध्ये आपण व्हेरियस ड्रग बघितले. ड्रग विच कॉजेस द बोन मॅरो अप्लाशिया इन्क्लुडिंग द अल्कायलेटिंग एजंट. देन अँटीबॅक्टेरियल ड्रग जो क्लोराम्फेनिकॉल आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय पाहिलं? क्लोराम्फेनिकॉल मध्ये तुम्हाला सांगितलं की ते 2 वेनीस काय करतात? कॉज करतात आणि 2 वेनी टॉक्सिसिटी बोन मॅरो टॉक्सिसिटी दाखवतात. एका वेळी ते काय करतात? इनिबिट करतात माइटोबॅक्टेरियल प्रोटीन सिंथेसिस आणि अदर वे कॉजेस थ्रू बोन मॅरो अप्लाशिया आणि विच कॉनॉट बी प्रिव्हेंटेड बाय क्लोराम्फेनिकॉल विड्रॉल जरी केला तर ते तुम्ही प्रिव्हेंट करू शकत नाहीत. हे अप्लास्टिक अनिमियाचे कॉझेटिव्ह ड्रग बघितले आपण. ओके, क्लोराम्फेनिकॉल, ऑक्झिफेनबिटाझोन, फिनिलबिटाझोन, मोस्टली आपल्याला क्लोराम्फेनिकॉलचं पाहिलं आपण.